आहे, कोणी विचारायला तयार नाही. एक युतीमध्ये युती धर्म पाळताना हिंदुत्वाची जी काही भूमिका होती ती घेऊन आम्ही पुढे चाललो, त्याला गुलाम म्हणतात. मग जर वाईट भाषेत जर बोलायचं असलं तर मग हे काय काँग्रेस आणि त्या शरद पवारांचे रखेल म्हणून काम करतायत का? काय हे त्यांचे रखेल म्हणून काम करतायत? ज्या मातोश्रीवर कोणी मोठा नेता असला तर त्या ठिकाणी यायचा, ज्यांना सिल्लोर ओकला पाया पडायला जावं लागतं. सेंटर बदलले ना, मग गुलामगिरी कोणात आली? त्यांच्यात आली का आमच्यात आली? म्हणून असे बेताल बोलून स्वतःचा इमेज वाढवण्याचा जे काही प्रयत्न करतात लोक, हे जाणवू नयेत की यांनी आज इतकी लाचारी पत्करली की किळस येते, किळस. काँग्रेसचा विजय होतो, शरद पवारांचा विजय होतो आणि नाचतायत, फुगड्या खेळतायत. हे लोकांना अपेक्षित नाही. म्हणून आता फ्रस्ट्रेशनमध्ये असे तो वाक्य त्यांच्या तोंडातून निघतात.